हॅलो दोस्तों, हॅलो मित्रांनो, तुम्हाला आज पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण शिकणार आहोत आयकॉन आणि 3D मॉडेल्स. ठीक आहे, तर बघा मी आयकॉन मध्ये जसं इथं क्लिक करणार, तर आयकॉन मध्ये गेल्याच्या नंतर इथं खूप सारे तुम्हाला इथं आयकॉन दिसतील. जसं पझल आहे, गेम खेळण्यासाठीचे असतील तर हॉलिडेज आहेत. ठीक आहे, सेलिब्रेशन करा, सेलिब्रेशन. आणि याच्यानंतर इथं सायन्स अँड स्टाईल्स दिलेले आहेत, बॉडी पार्ट्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर होम, त्याच्यानंतर इथं नॅचरल, बिझनेस. ठीक आहे, आणि तसंच मी इकडे क्लिक करणार. तुम्हाला ट्रॅव्हल साठी असेल तर ट्रॅव्हलिंग साठी तुम्हाला आयकॉन दिलेले आहेत. इथे प्रोसेस आहे, प्रोसेस मध्ये क्लिक केल्यानंतर प्रोसेस मध्ये तुम्हाला दिसतील. परत क्लिक, फेसेस, चेहरे, इथे क्लिक करणार. टूल्स क्लिक करा. वेदर बघा, कम्युनिकेशन साठी पण ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. म्युझिक, म्युझिक, स्पोर्ट बघा, इथे तुम्हाला एनिमल वगैरे सर्व दिलेले आहे. तुम्हाला कोणतं हवं आहे, काय हवे आहे, तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जसं इथे मेडिकल साठी पण दिलेलं आहे, फूड अँड ड्रिंक्स. ठीक आहे, अनालिटिक्स. तर इथे मी काय करतोय बघा, मी 2 शेप निवडलं. जसं मी इथे 2 शेप निवडलं, इथं टिक आलेलं आहे बघा, राईट टिक. इन्सर्ट बटनवर क्लिक कराल तर परत इन्सर्ट होऊन जाईल. बघा मी एवढं सारं इथे निवडून टाकलेलं आहे. सिक्युरिटी, तुम्हाला सिक्युरिटी, आर्ट्स, तुम्हाला नेमकं काय पाहिजे बघा. इथे मी बग म्हणजे फ्लावर घेतलेला आहे. इथं तुम्हाला जे जे पाहिजे ते निवडा. पण एक कंडिशन आहे बघा, हा तुम्हाला टूल्स असं दिसतोय, परंतु तुम्ही विंडोज सॉरी एम एस ऑफिस जर तुम्ही 2019 जर वापरत असणार तर तुम्हाला हे जे सर्व नेम्स आहेत ते डाव्या बाजूला दिसतील. ठीक आहे, थोडा थोडा इंटरफेस बदलेल, बाकीचे जे जे फंक्शन आहे ते सेम असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला कसं पाहिजे ते तुम्ही इथून निवडू शकता. आणि इथं असं स्क्रोल करणार, तेच ऑप्शन तुम्हाला इकडे सुद्धा मिळतील. ठीक आहे, तुम्ही इथं सर्च पण करू शकता. मी इथे निवडलेला एवढे जेवढे जेवढे निवडलेले तुम्हाला इन्सर्ट नंबर दिला, इन्सर्ट 5. आणि जसं मी इन्सर्ट वर क्लिक करणार, तुम्हाला हा एक टूल्स आलेला आहे, परंतु एखादा शेप असेल हे दिसणार नाही आणि बाजूला पण जाणार नाही बघा. तर तुम्हाला माहिती आहे बाजूला येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं. तुम्हाला इथून रॅप टेक्स्ट रॅप द्यावा लागतो, तेव्हाच तुम्ही त्या इमेजला मुवमेंट करू देऊ शकता, मुवमेंट करू शकता, देऊ शकता. एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकता. नाही जाणार नाही मी तर रॅप टेक्स्ट वगैरे व्यवस्थित देतो. क्लिक, कोणतेही रॅप टेक्स्ट द्या असं नाही, तोच दिला पाहिजे. आणि जसं मी इथे सिलेक्ट केलं बघा, ग्राफिक्स फॉर्मॅट आलेला आहे. ठीक आहे, आता ग्राफिक मध्ये काय असतं, जसं की हा ग्राफ आहे तर याच्यामध्ये मला ग्राफिक मध्ये कलर देणे. ठीक आहे, कोणता कलर द्यायचा आहे तो इथून निवडू शकता तुम्ही. असं आणि तसं याला कलर दिला, आउटलाईन पण आहे, ग्राफिक्स आउटलाईन सेम असते मित्रांनो. तुम्ही इथून कोणतं यूज करा, सेम सेम राहणार. तेवढं काही इथं चेंजिंग दिसणार नाही तुम्हाला. कारण कारण तुम्हाला जे शेप मध्ये होतं आउटलाईन, पिक्चर मध्ये बॉर्डर होतं, सेम तुम्हाला ग्राफिक्स आउटलाईन पण असणार आहे. शेप ग्राफिक्स मध्ये प्रेसेट, शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो सेम फंक्शन आहेत. शेप इथे ग्राफिक स्टाईल पण दिलेला आहे, त्याच्यासोबत इथे चेंज ग्राफिक्स म्हणजे इथून तुम्हाला ग्राफिक्स जो आयकॉन आहे तो चेंज पण करता येईल. आता बघा मला काय करायचं आहे, इथे ग्राफिक्स सेम सेम असल्यामुळे मी काय करतो, जर तुम्हाला इथे क्रॉप करायचा इमेज जर एखाद्या वेळी मोठं साईज आहे तुम्ही असं ऍडजस्ट करू शकता. बाकीचे जो फंक्शन आहे तुम्हाला सेम असणार मित्रांनो. हाईट वाढवणे, कमी जास्त करणार करतात. ठीक आहे, करता येते. आता मला काय करायचं आहे, एवढं सारं मी कलर वगैरे बदलत नाही राहत. मी इथं समोरच्या चॅप्टरकडे वळतो, जो की आपला सांगितलं होतं 3D मॉडेल्स. 3D मॉडेल मध्ये जसं मी इथं क्लिक करा बघा, इथून पण जाता येते 3D डिव्हाइस आणि स्टॉक 3D मॉडेल.
आपल्या कॉम्प्युटरमध्ये अवेलेबल नाहीत, तर आपल्याला डायरेक्ट स्टॉक 3D मॉडेल्समध्ये जायचं. आणि जसं मी इथं क्लिक करणार, तुम्हाला ऑनलाईन 3D मॉडेल्समध्ये तुम्हाला 3D मॉडेल सर्च पण करता येते. आता ऑल एलिमिटेड मॉडेल आहेत, हे सर्व तुम्हाला इथे दिसतील. इथं पण एलिमिटेड एनिमल्स दिलेले आहेत, एज्युकेशन दिलेलं आहे, इमोजी दिलेला आहे, केमिस्ट्री, एनाटॉमी, जे काही आपले पार्ट्स वगैरे दिले आहेत ते बॉडी पार्ट्स ते इथे तुम्हाला दिले. कोणतं पाहिजे बघा, इथून निवडा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अजून तुम्हाला ऑप्शन दिसतील. बघा मी माझ्या आवडीचे वगैरे शेप ड्रॉ करते. हा, स्केलेटन, हार्ट शेप, जो पाहिजे तो इथं क्लिक करा, इन्सर्ट बटनवर क्लिक करा. जर इन्सर्ट करणार बघा, इथे तुम्हाला थोडा एक लोडिंग चालेल प्रोसेस. जर इंटरनेट सोर्स अवेलेबल नसेल तर तुम्हाला हा फंक्शनचा यूज करता येणार नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड आहे त्याच ठिकाणी तुम्हाला हा MS ऑफिस मध्ये 3D मॉडेल्स, ठीक आहे, इन्सर्ट करता येते. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, इथं काय काय मुवमेंट होत आहे दिसतंय आपल्याला. पृथ्वीच्या भोवती लाटा कसं वाहतात सर्व दिसत आहे, आणि सोबतच आपलं बॉडीचं मुवमेंट कशा होतो ते दिसत आहे. आणि ही पण इमेज तुम्हाला मुवमेंट करताना दिसते. हो, दिसते. कधी कधी तुम्हाला हे मुवमेंट पण दिसणार नसणार, कारण इथे तुम्हाला हा स्टार्ट करायला लागतो. ठीक आहे, तेव्हा तिथे मुवमेंट दिसते, त्याला स्टॉप करून ठेवू शकता. आहे की नाही? किती छान दिसत आहे मित्रांनो, मला नक्कीच आवडला असेल. जर याला तुम्ही असं मुवमेंट करायचं आहे बघा, त्याला तुम्ही मागून पुढून कसं पण मुवमेंट करू शकता. आहे की नाही? इंटरेस्टिंग आहे. स्केलेटन, कंकाल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला जसं मुवमेंट द्यायचं आहे तसं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. चला तर या ठिकाणी तुम्हाला पॉज करून ठेवू शकता. इथे 3D प्ले आहे. कधी साऊंड जर आपल्याला इन्स्टॉल नसेल तुम्हाला हे मुवमेंट दिसणार नाही. काय दिसणार नाही? मुवमेंट जे आहे, जे मुवमेंट होतात ते मुवमेंट दिसणार नाही. ठीक आहे, आता इथे तुम्हाला स्क्रीनवर नन जर केलं, आता इथं मुवमेंट काहीच होणार नाही. रनिंग वाली मुवमेंट ठेवणार तेव्हाच ते यूज होतील. आणि 3D मॉडेल दिसते, आपल्याला काही चेंज करायचं नाही. तुम्ही इथून पण चेंज करू शकता कसं मुवमेंट करायचं आहे तसं. ठीक आहे, चला असं. याच्यानंतर पोझिशन, रॅप्टिक सेम सेम फंक्शन आहे. बट इथं पहा, मी याला थोडं झुमिंग करतो. तुम्ही याच्या अगोदर यूज केले असणार की माहित नाही. माझ्या तर मते 15% जे असतील ते यूज केले नसणार. मला झूम करायचं, झूम. कारण जसं की तुम्हाला हा जो शेप आहे, मला याच्यामध्ये जर झूम करून पाहता येते कसं मुवमेंट वगैरे होतं. तर इथं तुम्हाला झूम पॅन दिलाय, साईज ग्रुप मध्ये झूम पॅन. आणि जसं झूम पॅन वर क्लिक करायचं तर बघा प्लस सिम्बॉल आलेलं दिसेल, कोणतं प्लस. आणि या ठिकाणी या प्लस सिम्बॉलला जर मी लेफ्ट क्लिक करून ड्रॅग करतो मी वरच्या बाजूला, तर बघा असं मुवमेंट होत आहे. हे बघा आपले वेन्स वगैरे कसं मुवमेंट होतं त्या हार्ट्स मधले दिसत आहे. आणि तुम्हाला इकडून पण मुवमेंट असं देता येतो, मूव्ह करता येतो बाजूला प्रॉपरली. तुम्हाला आणि हे जे तुम्हाला ड्रॉइंग करायचे असेल तुम्ही करू शकता, आणि जेणेकरून तुम्हाला हार्ट कसं मुवमेंट देतो ते सर्व तुम्हाला पाहता येते. तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ, नक्कीच कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला जे तुमचे एज्युकेशन साठीचे व्हिडिओ नेहमी या आपल्या पवन मास्टर कम्प्युटरवर भेटत राहील. त्यामुळे फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.